प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 720 सदनिकांच्या प्रकल्पाचे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भूमिपूजन. 18 ते 24 महिन्यांच्या कालावधीत प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न. हनुमंत सावंत. पोलादपूर नगरपंचायतीच्या हद्दीत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत उंबरकोंड पार्टेकोंड रस्त्यालगत 720 सदनिकांचा प्रकल्प प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत व म्हाडाच्या संयुक्त उपक्रमातून उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवार 10 मे 2024 रोजी संपन्न झाले. प्रकल्पाचे प्रमुख मार्गदर्शक संदीप पालकर यांनी सपत्नीक भूमिपूजन केल्यानंतर संदीप पालकर यांच्या हस्ते कुदळीने खणून कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित प्रकल्पधारकांना संबोधित करताना 12 लाखांमध्ये लाभार्थ्यांना सदनिका उपलब्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याची तसेच रेराच्या नियमानुसार 11,000चा चेक जमा करण्याची आवश्यकता असल्याची माहिती प्रकल्पाचे प्रमुख मार्गदर्शक संदीप पालकर यांनी दिली. प्रकल्पाचे प्रमुख संचालक हनुमंत सावंत यांनी कोरोनापूर्वी या कामाची सुरुवात करण्याचा मानस असताना तांत्रिक अडचणीमुळे प्रकल्प 2 वर्षे लांबला असून 18 ते 24 महिन्यांमध्ये प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस असल्याचे यावेळी सांगितले. त्यामुळे लाभार्थ्यांनी लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता करावी तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगितले. आतापर्यंत 209 लाभार्थ्यांचे अर्ज पूर्ण असून उर्वरित सदनिकांसाठी अर्ज भरून घेण्याचे काम सुरू केले जाणार आहे. नव्या अर्जदारांमध्ये कागदपत्रांची पूर्तता व 11,000चा चेक देणाऱ्यांना प्राधान्याने संधी मिळण्याची शक्यता असल्याचे सावंत यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित नरवीर रेस्क्यू टीमचे संस्थापक रामदास कळंबे यांनी प्रकल्पाला शुभेच्छा देत प्रकल्पाच्या उभारणीत आमदार भरत गोगावले यांचे सहकार्य मिळेल अशी ग्वाही यावेळी दिली. यावेळी प्रकल्पाचे प्रमुख संचालक हनुमंत सावंत, संदीप पालकर, रामदास कळंबे, मच्छिंद्र पाटील, विनोद म्हात्रे, मनोहर चोपडे, ललित बेंडखळे, श्रीकांत पोद्दार, तळेकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. महामुंबईसह संदीप जाबडे, पोलादपूर. माती मागे घ्यायची. बाकीच्यांनी पण खाना किती सूर्यमान सुजाते भावातो मंगलम. सूर्यमान सुजाते भावातो मंगलम. साहेब, आतापर्यंत आपण 2 प्रोजेक्टवर काम केलं आणि 2 प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा मानस जो तुम्ही लवकरात लवकर पूर्ण व्हा अशी मी आशा बाळगतो आणि माझे मी 2 शब्द पूर्ण करतो. ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत भला मोठ्या या सदनिकांचं हे प्रोजेक्ट आलेलं आहे. तर एकंदरीत या प्रकल्पाबद्दल काय सांगाल आणि किती टप्प्यांमध्ये या प्रकल्प कंप्लीट होणार आहे? तसा हा प्रकल्प पहिलाच रायगड जिल्ह्यामधला आणि तो पण कोल्हापूरसारख्या छोट्या नगरपंचायतीमध्ये सादर होतो. विशेष करून इथले स्थानिक आमदार आणि इथले कोळंबे, रामदास कळंबे, इथे कोळंबे साहेब यांच्या सगळ्याच्या मोलाचे सहकार्य ह्या प्रोजेक्टला आम्हाला लाभलेलंच आहे. शिवाय ह्या खेडोपाडी जास्तीत जास्त लोकांना त्याचा बेनिफिट कसा घेता येईल, ग्रामीण भागातल्या आपल्या छोट्यातल्या छोटा गरीब ह्या घराचा कसा आस्वाद घेता येईल ह्या कल्पनेने माझा कोकणवासी त्या प्रत्येक कोकणवासियाला घर मिळावं या उद्देशाने आम्ही ही स्कीम साकार करण्यात आलेली आहे. आणि त्याचं काम आज भूमिपूजन पण आज तुमच्या सगळं आज चालू करण्यात आलेलं आहे. आणि आमच्याकडे जवळजवळ हा आता 16 ते 24 महिने आमच्याकडे आहेत. आता हे पावसाचे 2-3 महिने वगळता आम्हाला आता तोपर्यंत आमचं मला वाटतं पायलिंग बिलिंग होऊन जाईल आणि ते इन बिटवीनमध्ये आपलं इंटरनल स्लॅब वगैरे होऊन मला 24 महिन्यात आमचं तर विशेष करून 20 महिन्यातच कंप्लीट करण्याचं उद्दिष्ट आहे. पण 2025पर्यंत हा आमचा मानस आहे की आम्ही हा प्रोजेक्ट कंप्लीट करू. त्यामध्ये आम्ही त्याचं RCC वर्क कंप्लीट होईल जेणेकरून पावसात जे आज बांधकामासाठी लागणारं जे पाणी असतं ते मुबलकपणे मिळेल. सेकंड टर्म्समध्ये आम्ही तिथं इंटरनल प्लास्टरिंग, एक्सटर्नल प्लास्टरिंग हा विषय कंप्लीट होईल. तिसरा टप्पा म्हणजे ह्याच्यात इंटेरियर जे काय आहे, फ्लोरिंग म्हणा, लादी म्हणा, टाईल्स म्हणा, प्लंबिंग वर्क्स म्हणा, इलेक्ट्रिक्स वर्क्स म्हणून जे काही प्रकार असतील तो हा तिसऱ्या टप्प्यात होईल.
जेणेकरून आणि कसं लो बजेट स्कीम असल्यामुळे मोठ्या काही प्रमाणात आम्ही ॲम्युनिटीज देत नसून जेवढं सर्वसाधारण लोकांना याच्या ॲम्युनिटीज लागतात तेवढ्याच आम्ही ॲम्युनिटीज त्या देत आहोत.